एसपी क्राईम न्यूज नेशन. महामार्गावर प्रवासी आणि वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यातील मुद्देमाल वसुलीसाठी जाताना पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई केली. आधी गुन्हेगारी वस्तीची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकी केली. त्यानंतर 100 पोलिसांनी चहूबाजूने घेरत अचानक छापा मारला. तासभर घराची झडती घेऊन लुटलेले 11 तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडीत सोमवारी दुपारी 4 ते 5 या वेळेत घडली. जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून लूटमारीच्या घटना वाढल्या होत्या. 4 गुन्हेही दाखल झाले होते. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याच अनुषंगाने बीड पोलिसांनी एलसीबीचे विशेष पथक तयार करत शोध मोहीम सुरू केली. सीसीटीव्ही आणि खबरांचा आधार घेत 2 दिवसांपूर्वी अनिल काळे या कुख्यात गुन्हेगारासह राहुल काळे आणि विकास काळे हे 2 मुलगे त्यांनी पकडले. येथेही पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले होते. कारची काच उघडत नसल्याने काचा फोडून पोलिसांनी चोरट्यांना बाहेर काढले होते. यात 3 पोलीस कर्मचारी जखमीही झाले. त्यांच्याकडून 4 गुन्हे उघड झाले होते. यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच सोमवारी दुपारी बीड पोलिसांनी धाराशिव पोलिसांच्या मदतीने सापळा लावला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कामत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गेवराईचे किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस अंमलदार सोमनाथ गायकवाड, मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, बाळू सानप, अर्जुन यादव, अंकुश वरपे, विकी सुरवसे, मनोज परजणे, अशफाक सय्यद, नितीन वडमारे यांनी केली आहे.